किती गेलो होतं मागच्या टाइम? 1100 रुपये 17 तरी कांदे जायला पाहिजे होते. बरोबर आहे. कारण 10 ट्रॉल्या साठवल्या कांदे 8 ट्रॉल्या भरल्या 2 ट्रॉलीची घट येऊन एवढं झालं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 29 ऑगस्ट आपण आलो होतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. दोन्ही शेड पॅक आहे. ग्राउंड वरती 5-6 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे. टोटल आवक जर धरली तर 900,000 मध्ये आवक कमी झाली. आज बघू काय बाजारभाव निघतो. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. काल आपण बघितलं सरासरी 11-12 पर्यंत चालू होतं आणि गोल्टी पण 800-900 पर्यंत जात होती. जास्तीत जास्त 1000-1100 पर्यंत निघू राहिली गोल्टी. आज बघू काय बाजारभाव निघतो मित्रांनो. आज आवक पण कमी, बघू काय बदल होतो का बाजारमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. हायस्ट लोएस्ट काय निघतं ते आपल्याला कळेल आणि व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव आपण सांगेला असतो. बघू सुपर क्वालिटीचे माल काय बाजारभाव जाते, अवरेज माल काय बाजारभाव जाते. व्हिडिओ पूर्ण बघा. आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. चला भाऊ बघू. पहिलाच नगे 360 जाईल. खादे 360 बघू शकतो तुम्ही. 700 आणि 600 रुपये जाईल. बरोबर काका, ही 700 रुपये जाईल मित्रांनो. बघू शकतो तुम्ही. चांगली गोल्टी आणि बारीक गोल्टी 600 रुपये. 600 रुपीज 700 600. कुठले काका? मातेरेवाडी. ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 891 रुपये जायले. खादे बघू शकतो 891. कुठले आपण? बरं ठीक. बघू शकतो तुम्ही. गोल्टी काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये. 700 जायले. 700 रुपीज. कुठले आपण? वरखेडा. ठीक आहे. 700 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं बरं ठीक. काय भाव गेला दादा? 1100 रुपये जायले. 1100 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? देवसाने. ठीक आहे. 1100 रुपये. शेजारी कोणी? 1200 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1200 रुपये जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? खडकजाम. बियाणं कोणतं त्याचं? काल परवा होते का? नाही ना. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला? 1151. 1151 रुपीज. 1151. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. 1151 जाईल. बघू शकतो क्वालिटी. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला? 825 रुपये. 725. 825 जायले. 825 रुपीज. कुठले आपण? कुंभारी. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. गोल्टी काय भाव गेला दादा गोल्टी? 651 जायले. 651 रुपीज. मात्रेवणी बरोबर ना. हे काय भाव गेले? 351 रुपये. बारीक गोल्टी. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1299. 1299 रुपीज. लगभग 1300 रुपये. कुठला आहे कांदा? ओझर. बियाणं कोणतं त्याचं? ठीक. ओझरचा कांदा. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1260 रुपये जायले. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? लोणवाडी. बियाणं कोणतं त्याचं? अच्छा. मागचे 1-2 दिवस आधी होते का? गोल्टी होती का? अच्छा ठीक. पंचगंगाचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू काय गेलं? 650 रुपये. बघू शकतो गोल्टी 650 रुपये. 650 रुपीज. कुठले आपण? वडनेर. बरोबर ठीक आहे. 650. बघू शकतो मी. मीडियम साईज कांदा आहे. बघू शकतो मी. काय भाव गेलं? 1325 रुपये. 1325 रुपीज. 1325. कुठला आहे कांदा? बोराळी. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. बोराळीचा कांदा आहे मित्रांनो. मागच्या 2-3 दिवस आधी होते का? किती गेलं होतं बाजार? 1621. हाच कांदा होता ना. ठीक आहे. किती शिल्लक? किती अजून? 4 ट्रॅक्टर का? ठीक. काय भाव गेलं? 1090. 1090 रुपीज. कुठले आपण? बर. किती गेलं? 11
1181 जाईल बघ शकतो 1181 1181 रुपीज. कुठला आहे कांदा? बोराळे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 1260 रुपये जाईल 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे शेलूपुरी. काय मागचे 2-3 दिवस आधी होते का? नाही ना. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1070 रुपये 1070 रुपीज. कुठले आपण? बरं ठीक आहे 1070. पुढं बघू. काय भाव गेलं? 1125. 1125 जाईल मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी कांदे 1025 रुपीज 1125 रुपीज. कुठले आपण? पिंपळस. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरा. काल परवा होते का? नाही ना. ठीक. येल्लोरचं बियाणं आहे मित्रांनो. पिंपळसचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1025 1025 रुपीज 1025. कुठले आपण? ठीक. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1270. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी 1270 1276 रुपीज. बियाणं कोणतं होतं का? प्रशांतचं बियाणं आहे ना. काल परवा होतं का? आजच आहे ना. ठीक. परवाच्या दिवशी का? 1150. हे कांदा होतं का? दुसरा होता ना. अच्छा ठीक. हलका माल असं थोडंसं. ठीक. काय भाव गेलं? 1204 रुपये 1204 रुपीज 1204. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक. किती गेलं कांदा? 1360 रुपये गेला. 1360 रुपये. कलर आहे सुपर मीडियम साईज आहे. किती गेला होता? 1800. कधी? मागच्या अच्छा मागच्या हप्त्याला 1000 किती बोलले? 1360 रुपीज 1360 रुपये. कांदा कुठला आहे काका? नांदोर्डी. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे नांदोर्डी. सुपर माल आहे. कलर आहे. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपये जाईल. कमी गेला ना. कुठले आपण? उगाव. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1230 रुपये. कुठला आहे कांदा? लाखलगाव. 1230 जाईल. बघ शकतो लाखलगाव. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांत. काल परवा होते का? काल परवा होते? नाही ना. ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1250. 1250 रुपये जाईल 1250 रुपीज. क्वालिटी बघ शकतो मी. मीडियम साईजमध्ये सुपर माल आहे. कुठला आहे कांदा? शिरवाडेवणी. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिरवाडेवणीचा कांदा आहे. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1050 रुपये 1050 रुपीज 1050. कुठला आहे कांदा? ठीक. काय भाव गेलो? 1266 1266 रुपीज 1266. कुठला आहे कांदा? जोपूळ. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. ठीक. काय भाव गेला रे? 1225 रुपीज 1225. कुठला आहे कांदा? बरं. कुठला आहे रे कांदा? बरं. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 65-70 साईज आहे कांद्याला. चांगली साईज आहे. काय भाव गेलाय? 1300 रुपये जाईल 1300 रुपीज 1300. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक. काय भाव गेलं? 1226 1226 रुपीज 1226. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. घरगुती बियाणं आहे. सावरगावचं कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. 1360 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? सावरगाव 1360 रुपीज सावरगाव. बियाणं कोणतं त्याचं?
पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. सावरगाव. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1100 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? अकराळी. 1100 रुपये. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं? पुनापूर संगी. काय भाव गेले? 1151 जाईल. 1151 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. ठीक आहे. 1151. काय भाव गेले? 1290 रुपये. 1290 रुपीज. 1290. आणि ती त्याच्यात काय गोल्टी का? ते किती गेली? 600 रुपये. अच्छा ठीक. कुठले आपण? बरं पेट ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं बघू शकतो तुम्ही. सुपर माल आहे. काय भाव गेले? 1280. 1280 रुपीज. 1280 जायले. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो. काल परवा होते का? नाही ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1335 जायले. 1335 रुपीज. कुठला आहे कांदा? खैरवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. खैरवाडीचा कांदा आहे. ठीक आहे. काय वाटतं बाजारभावाबद्दल? बाजारभावाबद्दल काय वाटतं? किती गेलो होतं मागच्या टाइम? 16-17 तरी कांदे जायला पाहिजे होते. बरोबर आहे. कारण 10 ट्रॉल्या साठवल्या कांदे. 8 ट्रॉल्या भरल्या. 2 ट्रॉलीची घट येऊन एवढं झालं. काय परवडलं? माल कमी पडतोय ना. ठीक. 16-17 जायला पाहिजे. 16-17 कमीत कमी. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1340. 1340 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. पंचकेश्वरचा कांदा आहे मित्रांनो. देवपूर. अच्छा देवपूरचा कांदा आहे. आणि काल परवा होते का? किती गेलं होतं? 1775. हाच कांदा का? अच्छा. कधी होते जाऊन? गणपती बसायचे आदल्या दिवशी. अच्छा ठीक. आणि शिल्लक किती असेल अजून कांदा? भरपूर आहे ना. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1151. 1151 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळस. 1151 जाईल मित्रांनो. बघू शकतो रवळसचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1326. 1326 रुपीज. कुठला आहे कांदा? खेडेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. पुढं बघू.